ऍक्च्युअली पाहणार आहोत की इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. The effect of substituent on ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये तर सुरुवातीला सर्वांना माहिती आहे की कार्बोक्सिलिक ऍसिड या प्रकारचा कार्बोक्सिलिक ऍसिड असतो आणि जेव्हा आपण यांना ऍक्वियस मीडियम मध्ये डिझॉल्व्ह करू ते अंडरगो डिसोसिएशन, यांचं काय होत असते, डिसोसिएशन होत असते किंवा आयोनायझेशन होत असते आणि हा आयोनाइज होऊन एक कार्बोक्सिलेट आयन्स तयार करत असतो. काय तयार करत असतो? कार्बोक्सिलेट आयन्स तयार करत असतो प्लस H पॉझिटिव्ह. आता जितकं जास्त आयोनायझेशन होईल म्हणजे आपण आयोनायझेशन कशाने कॅल्क्युलेट करत असतो? के व्हॅल्यू. आता के व्हॅल्यू जर यांची मोर असेल है ना, मोर के व्हॅल्यू असेल तर स्ट्रॉंगर द ऍसिड असतो. ऍसिड काय असतो? स्ट्रॉंगर ऍसिड असतो. हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. के व्हॅल्यू जर मोर असेल तर स्ट्रॉंगर ऍसिड, हे पहिलं फॅक्टर असते. सेकंड, आपण एक्सपेरिमेंटली पीकेए व्हॅल्यू सुद्धा कॅल्क्युलेट करतो आणि पीके व्हॅल्यू जर काय असेल? लेस असेल. काय असेल? लेस असेल तर हे स्ट्रॉंगर ऍसिड असते. काय असते? स्ट्रॉंगर ऍसिड असते. तर हे ते एक्सपेरिमेंटल फॅक्टर होते के आणि पीके. आता इथे आपण अल्किल ग्रुप चेंज केला तर ऍसिड बदलते आणि ऍसिड जर बदलला तर प्रत्येक ऍसिडची ऍसिडिक स्ट्रेंथ सेम नाही राहणार, म्हणजे प्रत्येकाचं आयोनायझेशन कॉन्स्टंट व्हॅल्यू वेगळी असेल, पीके व्हॅल्यू वेगळी असेल आणि त्याहून आपण ठरवणार आहोत की तो ऍसिड स्ट्रॉंग आहे का वीक आहे. ठीक आहे. बट दॅट इज एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेटेड. पण जेव्हा आपण एखादा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आन्सर देत असतो तेव्हा तो फॉर्म्युला पाहिल्यानंतर आपण सांगू शकलो पाहिजे की हे स्ट्रॉंगर ऍसिडिक आहे आणि हा लेस ऍसिडिक आहे. त्यासाठी आपल्याला ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडवर जो एक अल्किल ग्रुप दिसतो आहे ना, तर यांच्यावर जेव्हा आपण सबस्टिट्यूएंट आणतो म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आणतो किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आणतो तर त्यामुळे या कार्बोक्सिलेट आयन्सच्या स्टॅबिलिटीवर काय फरक पडते त्याच्यावर त्यांची ऍसिडिक स्ट्रेंथ डिपेंड असते. मग आता आपण हे जे सबस्टिट्यूएंट असते या कार्बोक्सिलेट आयन्सला अटॅच, हे दोन प्रकारचे आपण पाहणार आहोत त्यांचा इफेक्ट. एक पहिलं जे आहे ते आपण त्याच्यावर ठरवणार आहोत इंडक्टिव्ह इफेक्ट. त्यांचा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे त्या इंडक्टिव्ह इफेक्टला आपण आय इफेक्ट म्हणत असतो. एब्रिव्हेटेड फॉर्म मध्ये काय म्हणत असतात? आय इफेक्ट म्हणत असतात. आणि हे इंडक्टिव्ह इफेक्टिव्ह ग्रुप दोन प्रकारचे असतात. एक प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो आपण, जे हायड्रोजन पेक्षा जास्त टेंडन्सी असते ज्यांची इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची, त्यांना म्हणत असतो आपण प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिव्ह ग्रुप. जसं हायड्रोजन स्टँडर्ड आहे, हायड्रोजन पेक्षा मिथिल ग्रुपची प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिव्ह ग्रुपची टेंडन्सी जास्त आहे, इथिलची त्याच्याही पेक्षा जास्त आहे. जसं जसं अल्किल ग्रुप मोठं होत जात असतो त्याचा प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट काय होत असते? इन्क्रीज होत असते. हायड्रोजन आपण स्टँडर्ड घेत असतो. दुसरा आपण मायनस आय इफेक्ट घेत असतो. कोणता घेतो? मायनस आय इफेक्ट. आता हे जर ग्रुप इथे अटॅच झाले मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्टिव्ह ग्रुप तर यांच्या ऍसिडिक स्ट्रेंथवर काय फरक पडत असते हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्टिव्ह ग्रुप कोणते आहेत? जे हायड्रोजन पेक्षा मोर टेंडन्सी असते ज्यांचे आपल्याकडे इलेक्ट्रॉन ओढण्याची. हायड्रोजन पेक्षा ज्यांची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची त्यांना प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिव्ह ग्रुप म्हणतात. आणि हायड्रोजन पेक्षा ज्यांची टेंडन्सी असते की मोर इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढण्याची त्यांना मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्टिव्ह ग्रुप म्हणत असतात. हायड्रोजन आपण स्टँडर्ड घेत असतो. जसं मी जर घेतलं तर फ्लोरीनची मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट सर्वात जास्त असेल, त्याच्यानंतर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या प्रकारे. आता हे जर सबस्टिट्यूएंट या कार्बोक्सिलेट ग्रुपवर आले तर यांच्या स्टेबिलिटीवर काय फरक पडते? हे जर मोर स्टेबल झाले तर हे मोर H पॉझिटिव्ह देईल म्हणजे तो ऍसिड मोर आयोनाइज होईल म्हणजे त्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू इन्क्रीज होईल. क्लिअर आहे? त्यामुळं ऍसिडिक स्ट्रेंथ एक्सप्लेन करत असताना
हे फॅक्टर आपल्याला लक्षात आले पाहिजे. आता मी जसं प्लसा इंडक्टिव्ह इफेक्ट, सुरुवातीला इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये प्लसा इंडक्टिव्ह इफेक्टचे काही एक्झाम्पल घेतो आणि ज्याच्यानुसार आपण ऍसिडिक स्ट्रेंथ एक्सप्लेन करू प्लसा इंडक्टिव्ह इफेक्ट नुसार. फॉर एक्झाम्पल जसं मी आता एक सर्वात पहिले एक फॉर्मिक ऍसिड घेतो. कोणता ऍसिड घेतलाय? फॉर्मिक ऍसिड, राईट. दुसरा ऍसिड घेतो ऍसिडिक ऍसिड आणि मी यांच्यामध्ये आता कंपॅरिझन करणार आहोत की कोणता ऍसिड स्ट्रॉंग आहे, कोणता वीक आहे. तिसरा मी प्रोपिओनिक ऍसिड घेतलाय, 3 कार्बनवाला कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि नंतर मी 4 कार्बनवाला ऍसिड घेतो, ब्युटेरिक ऍसिड. अशा प्रकारे जर तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड घेतले आणि यांच्या ऍसिडिक स्ट्रेंथ जर कम्पेअर करा म्हटलं, आहे की नाही, यापैकी कोणता ऍसिड स्ट्रॉंगर आहे किंवा कोणता ऍसिड वीकर ऍसिड आहे हे जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल तर हे ऍसिडिक ग्रुप तर सेम आहे. ऍसिडिक ग्रुपवर काही फोकस करायचं नाही आहे, सेम आहे तो फोकस आहे ना. त्यामुळं आपल्याला फोकस कशावर करायचा आहे की हा जो ग्रुप या कार्बोक्सिलिक ग्रुपला अटॅच आहे हा प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप आहे का मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप आहे ते समजून घ्यायचं आहे. मी सांगितलं आहे की हे जे अल्किल ग्रुप असतात ते प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप असतात. कोणते असतात? अल्किल ग्रुप जे असतात ते प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप असतात. कळलं मी काय म्हटलंय? जे अल्किल ग्रुप या कार्बोक्सिलिक ऍसिडला अटॅच असतात ते प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप असतात. आता हे प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप आपण पाहून राहिला की हायड्रोजनची टेंडन्सी कमी असते. त्याच्यामुळे हा जो कार्बोक्सिलेट आयन्स बनवला, आपली जो स्टेबिलिटी आहे या कार्बोक्सिलेट आयनची, तर त्यांच्यावर आपला ऍसिडिक स्ट्रेन डिपेंड असते. तर हा प्लस आय इफेक्टही दाखवत नाही, मायनस आय इफेक्टही दाखवत नाही. त्याच्यामुळे हा इझिली H पॉझिटिव्ह देऊन टाकेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो असेल हा सुद्धा H पॉझिटिव्ह देते, माहिती आहे तुम्हाला. आणि एक ऍसिटेट असा एक कार्बोक्सिलेट आयन्स तयार होत असतो. पण आता काय होते की हा प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप आहे, प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप आहे. तो यांची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज करते, त्याच्यामुळे हायड्रोजन देण्याची टेंडन्सी डिक्रीज होत असते. म्हणून तुमचा फॉर्मिक ऍसिड मोर ऍसिडिक असेल कारण याचा कार्बोक्सिलेट आयन्स मोर स्टेबल आहे. जसंही प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप इन्क्रीज झाला तर ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढली, इलेक्ट्रॉनचं प्रमाण वाढलं, त्याच्यामुळे H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी कमी होईल. त्याच्याही पेक्षा इथिल ग्रुपचा प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट त्याच्याही पेक्षा जास्त असतो. हा जो इथिल ग्रुप आहे हा इथिल ग्रुप त्याच्याही पेक्षा प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त दाखवतो. त्याच्यामुळे याची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी या ऑक्सिजनवर इन्क्रीज होईल. म्हणजे सरळ सरळ कार्बोक्सिलेट आयन्स अनस्टेबल बनतात, आहे की नाही. तर H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी त्याही पेक्षा कमी होईल. H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी त्याही पेक्षा कमी होईल. सिमिलरली आपण जर हा प्रोपिओनिक ऍसिड घेतला तर इथे प्रोपिओनिक ऍसिड मध्ये ही प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट त्याच्याही पेक्षा जास्त आहे. जसं जसं अल्किल ग्रुप मोठा होत जातो तसतसा प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त जास्त होत जात असतो. म्हणजे याचा प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट मोर आहे. आणि जितका जास्त प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट असेल तर तसं तसं ऍसिडिक स्ट्रेन डिक्रीज होत जात असते. आणि म्हणून तुमचा फॉर्मिक ऍसिड मोर स्ट्रॉंगर ऍसिड असेल, देन ऍसिडिक ऍसिड, देन प्रोपिओनिक ऍसिड, देन ब्युटेरिक ऍसिड. तर आपण एक स्टेटमेंटच लिहून टाकू इथे की ॲज प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीजेस. आपल्याला माहिती आहे की प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट जर काय झाला इन्क्रीजेस, हा जर इन्क्रीज झाला, बरोबर आहे. काय म्हणू आपण? ॲज द प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीजेस ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीजेस, ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीजेस. ऍसिडिक स्ट्रेंथ काय होणार आहे? डिक्रीजेस होणार आहे. आणि म्हणूनच आपण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट जसंही इन्क्रीज होत असते तसं ऍसिडिक स्ट्रेंथ त्यांची काय होत असते? डिक्रीज होत असते. हे आपण या एक्झाम्पलवरून समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट घेतो. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप काय करतात?
स्टॅबिलिटी इन्क्रीज करतात कोणाची, कार्बोक्सिलिक आयनची, आणि ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज करते. दुसरं एक स्टेटमेंट मांडतो मी, हे स्टेटमेंटच लक्षात ठेवायचं आहे. मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्ट जर काय झालाय, इन्क्रीजेस आहे की नाही, मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीजेस झाला तर ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस, ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज, त्यांची ऍसिडिक स्ट्रेंथ सुद्धा काय होत असते, इन्क्रीजेस होत असते. बघा आता कशी होते ते दाखवतो तुम्हाला. ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस बघा लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, जसं आता मी एक एक्झाम्पल मध्ये समजावून सांगतो की मी काय करतो की एक ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड घेतो. काय घेतो, ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड, म्हणजे 3 क्लोरीन ऍटम अटॅच करतो, है की नाही. बघा लक्षात ठेवायचं, मी असं लिहितो, थोडं लक्षात येईल तुमच्या. ऍसिटिक ऍसिड घेतला मी, हा कोणता घेतला आहे, ऍसिटिक ऍसिड घेतला. त्यानंतर आता याचा एक हायड्रोजन्स रिप्लेस करतो आणि मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड घेतो. काय घेतो, असा एक मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड घेतला. त्यानंतर एक डायक्लोरो ऍसिटिक ऍसिड घेतला, पुन्हा एक हायड्रोजन्स रिप्लेस केला आपण आणि त्यामुळे आपल्याला काय बनवता येईल, डायक्लोरो ऍसिटिक ऍसिड. आणि पुन्हा मग हे तिन्ही हायड्रोजन्स रिप्लेस केले 3 क्लोरीन, तर हा झाला ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड, हा झाला डायक्लोरो ऍसिटिक ऍसिड, हा झाला मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड आणि हा झाला ऍसिटिक ऍसिड. आता मला सांगा की यांच्यामध्ये कार्बोक्सिलेट ग्रुप तर सेम आहे, या सर्वांमध्ये हा कार्बोक्सिलेट ग्रुप सेम आहे. फक्त आता कोणत्या ग्रुपवर ठरवायचं आहे की त्याचं ऍसिडिक नेचर, त्याला जे सबस्टिट्युएंट आहे, हे जे सबस्टिट्युएंट ग्रुप आहे यांच्यावरून आपण यांचं ऍसिडिक नेचर ठरवू. आता सर्वात पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा जो मिथिल ग्रुप असतो हा कोणता आहे, प्लसा इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप आहे. आणि प्लसा इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप जर असेल तर मी आताच सांगितलं आहे की प्लसा इंडक्टिव्ह इफेक्ट ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीज करत असते, त्याच्यामुळे ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीज होणार आहे, H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी कमी होणार आहे. पण तुम्ही आता एक लक्ष ठेवा की जसंही मी मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड घेतो तर हा मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो म्हणजे हा क्लोरीन आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स ओढतो आणि हे इलेक्ट्रॉन जर यांनी ओढले तर ही इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ते आपल्याकडे ओढतो, त्याच्यामुळे H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी इन्क्रीज होईल. बरोबर आहे. सरळ सरळ मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप या कार्बोक्सिलेट आयन्सला स्टेबलाइज बनवत असतात. इलेक्ट्रॉन आपल्याकडे विड्रॉल करतात आणि इलेक्ट्रॉन विड्रॉ जर त्यांनी केले तर H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी वाढत जाते. आता इथे 2 Cl असल्यामुळे यांचा मायनस आय इफेक्ट त्याच्याही पेक्षा जास्त आहे. इथे मायनस आय इफेक्ट हा या मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड पेक्षाही जास्त आहे की नाही. त्याच्यामुळे हा निगेटिव्ह चार्ज इझिली ओढला जाईल आणि हा H पॉझिटिव्ह तो खूप इझिली येईल. त्याच्यामुळे डायक्लोरो ऍसिटिक ऍसिड हे मोर ऍसिडिक असेल, हा मोर ऍसिडिक असेल. मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड हा ऍसिटिक ऍसिड पेक्षा मोर ऍसिडिक असेल. आणि ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड, ज्याला आपण ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड जो असेल हा सर्वात जास्त ऍसिडिक असेल. त्याचं कारण काय की हे तिन्ही क्लोरीन आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स ओढत असतात, त्याच्यामुळं हा निगेटिव्ह चार्ज इझिली आपल्याकडे तो ओढला जाईल आणि H पॉझिटिव्ह दिला जाईल. आणि अशा प्रकारे जसंही मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट काय झाला, इन्क्रीज झाला, तर ऍसिडिक नेचरही काय होत असते, इन्क्रीज होत असते. म्हणून मी ही स्टेटमेंट काय मांडलं आहे ते लक्षात ठेवा. ऍज द मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्टिव्ह ग्रुप गोज ऑन इन्क्रीजेस, द ऍसिडिक स्ट्रेंथ गोज ऑन इन्क्रीजेस. त्यांची जी ऍसिडिक स्ट्रेंथ आहे ते इन्क्रीज होत जात असते. त्याच्यामुळे तुम्ही सांगसाल की ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड इज मोर ऍसिडिक देन डायक्लोरो ऍसिटिक ऍसिड, देन मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड इज द weakest acid out of these because they shows plus a inductive effect. Plus a inductive effect destabilize the carboxylate ions, whereas minus a inductive effect stabilize the carboxylate ions. कळलं मी काय सांगितलं आहे ते? अशा प्रकारे. आता हे तर झालं मी एकच टाईपचे आयटम्स घेतले. आता मी जर डिफरंट टाईपचे आयटम्स घेतले असते तर त्यांच्यामध्ये पाहू आपण. असंच एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्टचं. जसं फॉर एक्झाम्पल, जसं मी आता एक मोनोफ्लुरो ऍसिटिक ऍसिड घेतलाय. कोणता घेतलाय? मोनोफ्लुरो ऍसिटिक ऍसिड घेतलाय.
एक मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड घेतलाय, मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड, एक मोनोब्रोमो ऍसिटिक ऍसिड घेतलाय, कोणता घेतलाय? मोनोब्रोमो ऍसिटिक ऍसिड, आणि एक ऍसिटिक ऍसिड घेतलाय. आणि मी विचारलं असतं की विच ऑफ द फॉलोइंग इज द स्ट्रॉंगेस्ट ऍसिड. तर तुम्हाला माहिती आहे की ऍसिडिक ग्रुप तर सेम आहे, याचा काही प्रॉब्लेमच नाही आहे ना. ऍसिडिक ग्रुप सेम आहे, फक्त त्याला जे सबस्टिट्यूएंट अटॅच आहे तो प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग आहे का मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग आहे हे चेक करायचं आहे तुम्हाला आन्सर देण्यासाठी. त्यामुळं फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त आहे, म्हणजे याचा मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळे हा इझिली इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढेल आणि एच पॉझिटिव्ह देईल. त्याच्यामुळे मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिड इज मोस्ट ऍसिडिक, यांच्यामधला तो मोस्ट ऍसिडिक असेल या चारपैकी. त्यानंतर नेक्स्ट क्लोरीनची थोडी कमी टेंडन्सी असते फ्लोरीनपेक्षा आहे ना. मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्टची पॉवर फ्लोरीनची जास्त असते, म्हणून मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिड हा मोर ऍसिडिक असेल. त्याच्यानंतर मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड त्याच्यापेक्षा लेस ऍसिडिक असेल, हा सुद्धा मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो पण फ्लोरीनपेक्षा कमी दाखवतो. त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ओढत एच पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी इन्क्रीज होईल. आता ब्रोमिनची त्याच्यापेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट त्याचा डिक्रीज आहे क्लोरीनपेक्षा, त्याच्यामुळे तो त्याच्यापेक्षा थोडा वीक ऍसिड असेल, ओढल आणि एच पॉझिटिव्ह देईल कोणापेक्षा जास्त? ऍसिटिक ऍसिडपेक्षा. तर हाही सुद्धा मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवते, पण हा जो CS3 आहे हा प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो, त्याच्यामुळे हा डिक्रीज होईल, इथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढल आणि त्याच्यामुळं एच पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी कमी होईल. त्याच्यामुळं मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला माहिती आहे ज्या ग्रुपचा सर्वात जास्त आहे तो सर्वात जास्त ऍसिडिक असेल, त्याच्यानंतर क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमीन, अशा प्रकारे, त्याच्यानंतर आयोडीन, या प्रकारे येते. आणि म्हणून आपण सांगतो की मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिड इज मोर ऍसिडिक दॅन मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड दॅन मोनोब्रोमो ऍसिटिक ऍसिड दॅन ऍसिटिक ऍसिड. तर हे असं आपण इंडक्टिव्ह इफेक्टच्या बेसिसवर याचं एक्सप्लेनेशन्स करत असतो. कळून घ्यायला मी काय सांगितलं आहे ते, तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात आल्या की प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट जर इन्क्रीज झाला तर ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीज होत असते, आणि मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप जर वाढला तर काय होत असते? ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज होत असते. प्लस आयनं डिक्रीज होते आणि मायनस आयनं इन्क्रीज होते, हे लक्षात ठेवायचं आहे. अजून एक एक्झाम्पल देतो मी. आता डिस्टन्स डिपेंडंटही असतो, इंडक्टिव्ह इफेक्ट कसा आहे? डिस्टन्स डिपेंडंट असतो. तर त्याचं एक एक्झाम्पल पाहू आपण की डिस्टन्स वाढल्यामुळे आहे ना ऍसिडिक स्ट्रेंथवर काय फरक पडतो म्हणून. फॉर एक्झाम्पल, जसं मी एक ऍसिड घेतला आहे, एक ऍसिड घेतो मी, असा एक ब्युटेरिक ऍसिड घेतला, दुसरा घेतला अल्फा क्लोरो ब्युटेरिक ऍसिड. अल्फा क्लोरो ब्युटेरिक ऍसिड म्हणजे हाही ब्युटेरिक ऍसिडच आहे, पण याच्या अल्फा पोझिशन्सला एक क्लोरीन अटॅच केला मी, अल्फा पोझिशन्सला एक क्लोरीन अटॅच केला, पुन्हा एक बीटा पोझिशन्सला एक अटॅच केला. आता कोणत्या पोझिशन्सला अटॅच करू आपण? बीटा पोझिशन्सला अटॅच करू क्लोरीनच, ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर एक कोणत्या पोझिशन्सला अटॅच करणार आहोत? अल्फा, नंतर हे बीटा झालं, हे अल्फा पोझिशन्स आहे, हे बीटा पोझिशन झाली, आणि एक आपण त्यांच्या अल्फा बीटा गॅमा पोझिशन्सला अटॅच केला. तर असे आपण 4 ऍसिड घेतले आहे की नाही, हे 4 ऍसिड घेतले, आणि मी विचारलं असतं की यापैकी कोणता स्ट्रॉंगर ऍसिड असेल. तर मी काय सांगितलं आहे की हे जे आय इफेक्ट असते, मग तो प्लस आय काय असो का मायनस आय असो, हे डिस्टन्स डिपेंडंट असते. काय असते? डिस्टन्स डिपेंडंट असते. डिस्टन्स जर वाढलं तर याचा इफेक्ट कमी कमी होत जातं, समजलं, लक्षात आलं का? आता मी जर विचारलं असतं की हे सपोज ए ऍसिड दिला असता, हे बी ऍसिड दिला असता ऑप्शनमध्ये, हा सी ऍसिड दिला असता आणि हा डी ऍसिड दिला असता, आणि यापैकी कोणता कार्बोक्सिलिक ऍसिड मोर स्ट्रॉंगर ऍसिड आहे असं विचारलं असतं, तर तुम्ही ते इथे बघितलं तर तुमच्या लक्षात आलं आहे की हे प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. हा विकेस्ट ऍसिड असेल या 4 पैकी,
बरोबर आहे. आता इथेही मोनोक्लोरोज आहे, इथेही क्लोरीन आहे, इथेही क्लोरीन आहे, पण यांच्या पोझिशन्स तुमच्या लक्षात आल्या असेल आता की याच्या पोझिशन्स थोड्या चेंज आहे. हे अल्फा पोझिशन्सवर क्लोरीन आहे, हे बीटा कार्बनच्या पोझिशन्सवर क्लोरीन आहे, आणि हे अल्फा, बीटा आणि गॅमा. मग आता या क्लोरीनची पोझिशन्स काय होऊन राहिली, फंक्शनल ग्रुपच्या दूर दूर होऊन राहिली. आता हा जो आहे हा मोर इफेक्ट दाखवल इलेक्ट्रॉन्स फोडण्यासाठी. जो जवळ असेल तो मोर इझिली इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करत, त्याच्यामुळं हा वाला मोर ऍसिडिक राहील, म्हणजे बी वाला याच्यातला मोस्ट ऍसिडिक राहील. बरोबर आहे, याचा विषय तर नाहीच आहे, हे सर्वात लेस ऍसिडिक राहील. ठीक आहे. त्यानंतर हा बीटा पोझिशन्सवर आला, हा सुद्धा आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स फोडल, पण यांची इलेक्ट्रॉन विड्रॉ करण्याची टेंडन्सी थोडी डिक्रीज होईल, म्हणजे डिस्टन्स वाढलेला आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट मायनस आहे, इंडक्टिव्ह इफेक्टचा पॉवर कमी होऊन जाईल. क्लोरीनच आहे पण त्याचा पॉवर कमी होऊन जाईल. इथे पुन्हा डिस्टन्स वाढलं, बरोबर आहे. इथे तिसरं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये पुन्हा डिस्टन्स वाढलं, तर मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवते, पण याचा डिस्टन्स वाढल्यामुळे याचा इफेक्ट खूप कमी होईल इलेक्ट्रॉन्स फोडण्यासाठी. आणि त्याच्यामुळं हे जे तुमचा बी आहे हा सी आहे, हा सेकंड मोस्ट ऍसिडिक राहील. त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर कोणी डी, आणि सर्वात कमी ऍसिडिक कोणता राहणार आहे तुमचा ए हा प्लस हा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. त्याच्यामुळं सर्वात जास्त मोस्ट ऍसिडिक तुमचा कोणता राहणार आहे, जो इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये डिस्टन्स डिपेंडंट आहे असं सांगितलं मी तुम्हाला. डिस्टन्स वाढलं मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्टचं, तर त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ सुद्धा काय होते, डिक्रीज होत असते. जो कमी डिस्टन्सवर मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवाल तो मोर ऍसिडिक राहील. त्याच्यानंतर हा डिस्टन्स वाढलं म्हणून ते त्याच्यापेक्षा लेस ऍसिडिक होईल, हा त्याच्याही पेक्षा लेस ऍसिडिक होईल, कारण याचा डिस्टन्स त्यांच्यापेक्षा वाढलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे डिस्टन्स डिपेंडंट इफेक्टही आहे आणि यांचाही कार्बोक्सिलिक ऍसिडच्या स्ट्रेंथवर कसा फरक पडते हे आपण इथे क्लिअर केलेलं आहे. आता हे तर झालं इंडक्टिव्ह इफेक्ट आपण जे एक्सप्लेन केला त्याच्या बेसिसवर. आता मी तुम्हाला ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये कोण जास्त ऍसिडिक आहे आणि त्यांची स्ट्रेंथ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. तर आता कंपॅरिझनमध्ये आपण ॲलिफॅटिक ऍसिड्स कोणते ऍसिड घेणार आहोत, ॲलिफॅटिक ऍसिड आणि ॲरोमॅटिक ऍसिड, ॲलिफॅटिक ऍसिड्स अँड ॲरोमॅटिक ऍसिड्स, म्हणजे बेन्झोइक ऍसिड आणि ॲलिफॅटिक ऍसिडचा विचारात घेऊ आपण. ठीक आहे. आता मला सांगा की मी तुम्हाला सांगितलं आहे की ऍसिडिक स्ट्रेंथ कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असते म्हटलं होतं. के माहिती झालं तुम्हाला, पी के व्हॅल्यू, आणि तिसरं आता आपण पाहिलं होतं की आय इफेक्ट. तसंच हायब्रिडायझेशन्सवरही डिपेंड असते. कशावर डिपेंड असते, हायब्रिडायझेशन्सवरही याचा ऍसिडिक स्ट्रेंथ डिपेंड असते. तर तुम्हाला माहिती आहे की जे sp हायब्रिडायझेशन असते त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, मोर टेंडन्सी टू विड्रॉ द इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर sp2 हायब्रिडायझेशन्स, त्याच्यानंतर sp3 हायब्रिडायझेशन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. त्या ऍसिडिक स्ट्रेंथमध्ये आपण जर आता इथे ऍसिड घेतलाय, एक ऍसिटिक ऍसिड घेतलाय, कोणता ऍसिड घेतला, ऍसिटिक ऍसिड घेतोय, आणि एक बेन्झोइक ऍसिड घेतो. तर यापैकी कोणता ऍसिड स्ट्रॉंगर ऍसिड असेल आणि का बरं असेल ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बरोबर आहे. आता बघा लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की हा सुद्धा H पॉझिटिव्ह देणार आहे आणि हा सुद्धा H पॉझिटिव्ह देणार आहे. तर यांचं जे डिसोसिएशन आहे किंवा आयोनायझेशन आहे कोणाचं जास्त आहे हेही आपल्याला सांगायचं आहे. पण पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं असेल की इथे हा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आणि हा जो कार्बन ॲटम असतो तो कोणता आहे, sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त असते, sp2 हायब्रिडाइजची जास्त असते कोणापेक्षा, sp3 पेक्षा. त्याच्यामुळं हे वाले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स इकडे ओढल्या जाईल, कार्बन जास्त आपल्याकडे ओढलं. बघा लक्षात ठेवायचं आहे. हा जो तुमचा बेन्झोएट आयन्स तयार झाला आहे ना,
यांची टेंडन्सी असते की मोर हे sp2 हायब्रिडायझेशन असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन्स आपल्याकडं जास्त उडत, बरोबर आहे की नाही. आणि इथे काय आहे, हा प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट आहेच आणि sp3 हायब्रिडायझेशन असल्यामुळे याचा पॉवर काय कमी आहे इलेक्ट्रॉन्स ओढण्याचा. हे ओढण्यापेक्षा हा इलेक्ट्रॉन्स काय करेल इकडे देईल आहे ना. म्हणजे हे sp3 हायब्रिडायझेशन असल्यामुळे आणि यांची प्लस इंडक्टिव्ह इफेक्टही आहे, त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन्स इकडे डोनेट करेल. हे जो कार्बन ॲटम आहे हा कार्बन ॲटम sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे, त्याच्यामुळे त्याची टेंडन्सी आहे की मोर इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढण्याची आणि म्हणून हा मोर स्टेबल राहील ॲज कम्पेअर टू या ॲसिटेट आयनपेक्षा. आणि असं झाल्यामुळं हा बेन्झोइक ॲसिड मोर ॲसिडिक ॲसिड दॅन ॲलिफॅटिक ॲसिड. तर जेव्हा तुम्हाला यांची ऑर्डर विचारल्या जाईल तर त्यामध्ये कोण सोडून फॉर्मिक ॲसिड सोडून. फॉर्मिक ॲसिड हा मोस्ट ॲलिफॅटिक ॲसिड असतो, म्हणजे तो बेन्झोइक ॲसिड पेक्षाही स्ट्रॉंगर ॲसिड असतो आणि बाकीचे ॲलिफॅटिक ॲसिड हे बेन्झोइक ॲसिड पेक्षा वीकर ॲसिड असतात. क्लिअर आहे. त्याच्यामुळं तुमचा सर्वात स्ट्रेंथ जर विचारल्या गेली, स्ट्रेंथ ऑफ ॲसिड ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक ॲसिड मधली कंपॅरिझन, तर फॉर्मिक ॲसिड जो असतो हा मोर ॲसिडिक असतो इवन कोणापेक्षा या बेन्झोइक ॲसिड पेक्षा. कोणापेक्षा बेन्झोइक ॲसिड पेक्षा फॉर्मिक ॲसिड मोर ॲसिडिक राहतो. पण हा बेन्झोइक ॲसिड हा या बाकीच्या ॲलिफॅटिक ॲसिड पेक्षा मोर ॲसिडिक असतो बिकॉज दिस कार्बोक्सिलेट ग्रुप इज अटॅच टू sp2 hybridized carbon atom and that's why these are more acidic than acetic acid than propionic acid, right? तर अशा प्रकारे हे तुम्हाला ऑर्डरली अरेंजमेंट समजली पाहिजे. म्हणजे कंपॅरिझन मध्ये जर कधी क्वेश्चन्स विचारला गेला फॉर्मिक ॲसिड आणि बेन्झोइक ॲसिड, तर फॉर्मिक ॲसिड हा मोर ॲसिडिक असतो. त्याचं कारण आहे की त्याच्यावर प्लस हा इंडक्टिव्ह इफेक्ट नाही राहत ना मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्ट नाही राहत, त्याचा कार्बोक्सिलेट आयन्स मोर स्टेबल असतो. पण बेन्झोइक ॲसिड आणि बाकीचे ॲलिफॅटिक ॲसिड जर विचारले तर बाकीच्या ॲलिफॅटिक ॲसिडमध्ये बेन्झोइक ॲसिड मोर ॲसिडिक असतो. त्याचं कारण आहे की त्याचा जो कार्बोक्सिलेट ग्रुप आहे तो sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असतो, ज्याची टेंडन्सी असते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते त्याची. आणि त्याच्यामुळे हा जो बेन्झोएट आयन्स आहे तो मोर स्टेबल असतो बाकीच्या ॲलिफॅटिक कार्बोक्सिलेट आयन्सपेक्षा. आणि म्हणून बेन्झोइक ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन अदर ॲलिफॅटिक ॲसिड्स. तर अशा प्रकारे हे तुम्हाला ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड मधली स्ट्रेंथ समजली. आता आपण ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडच्या स्ट्रेंथवर फोकस करणार आहोत. तर आता ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड जर घेतले तर ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये दोन ग्रुप असतात. एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, लक्ष द्या कॉन्सन्ट्रेशनला लक्ष द्या. तर आपण ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड स्टडी करून राहिलेलो आहोत. तर ॲसिडिक स्ट्रेंथ स्टडी करण्यासाठी आपण स्टँडर्ड कोणता ॲसिड घेणार आहोत, बेन्झोइक ॲसिड. आणि या बेन्झोइक ॲसिडच्या कंपॅरिझनमध्ये जेव्हा यांच्यावर सबस्टिट्युएंट येते, या रिंगवर जेव्हा सबस्टिट्युएंट येईल ऑर्थो मेटा किंवा पॅरा पोझिशन्सवर, तर त्या सबस्टिट्युएंटमुळं त्या ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडची स्ट्रेंथ इन्क्रीज होते का डिक्रीज होते हे समजून घेऊ. आता यांच्यावर जे सबस्टिट्युएंट येत असतात हे दोन प्रकारचे असतात. एक तर ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील. तर आता या बेन्झीन रिंगला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील म्हणजे इलेक्ट्रॉन याच्याकडून ओढणारे ग्रुप असतील, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील, मग ते अर्थो मेटा किंवा पॅरा पोझिशन्स कुठेही राहू शकतात, बरोबर आहे. हे जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अर्थो मेटा किंवा पॅरा पोझिशन्सले असतील तर हे नॅचरली काय करतील, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आपल्याकडे ओढून घेईल आणि H पॉझिटिव्ह इझिली देऊन टाकेल. तर हे मोर ॲसिडिक असतील जर यांच्यावर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील तर. तर सुरुवातीला आपल्याला हे माहिती पाहिजे की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपचा पॉवर सुद्धा माहिती पाहिजे. ते NO2 ग्रुप जे असतात हे मोर टेंडन्सी असते. हे जर NO2 ग्रुप इथे अर्थो मेटा पॅरा पोझिशन्सवर असेल तर तो इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ओढून घेईल आणि तो मोर ॲसिडिक करेल कोणाला, या
ऑर्थो मेटा पॅरा सबस्टिट्यूटेड इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप वाला जो ऍसिड आहे तो मोर ऍसिडिक असेल कोणापेक्षा बेन्झोइक ऍसिड पेक्षा. याचा पॉवर सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. NO2 ग्रुप मोर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग पॉवर ठेवते, देन सायनाइड, देन फ्लोराइड, देन क्लोराइड, देन ब्रोमाइड, अशा प्रकारे. हे तुम्हाला थोडक्यात 2-4 एक्झाम्पल तरी माहिती पाहिजे. ठीक आहे. पण आता जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असला तर इन्क्रीज करते, पण आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असला तर तो डिक्रीज करणार आहे. पण तिथे महत्वाचा ट्विस्ट आहे, लक्षात ठेवा. जर हेच बेन्झोइक ऍसिड आहे आणि या बेन्झोइक ऍसिडला जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल, आता इथे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप होते जे मोर ऍसिडिक बनवत होते त्याला, तर आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल म्हणजे याला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी दिली तर इथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय होईल, इन्क्रीज होईल. आणि इन्क्रीज झाली तर H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी कमी होईल. पण लक्षात ठेवायचं आहे की हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप फक्त आपल्याला मेटा आणि पॅरा पोझिशन साठीच पाहिजे, ऑर्थोवर नाही. ऑर्थोचं सांगतो मी तुम्हाला. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणते असतात हेही माहिती पाहिजे तुम्हाला. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, जसं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अल्किल ग्रुप सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. त्याच्यानंतर हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, अल्कॉक्साइड ग्रुप आहे की नाही, NH2 ग्रुप आहे. हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. काय तर हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. कळलं मी काय म्हटलंय. हे जर मेटा आणि पॅरा पोझिशन्सले असतील, ऑर्थो नाही, मेटा आणि पॅरा पोझिशन्सले असतील तर हे याला अनस्टेबल बनवतात आणि त्यावेळेस बेन्झोइक ऍसिड मोर ऍसिडिक असतो दॅन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप विच इज प्रेझेंट ॲट मेटा अँड पॅरा पोझिशन्स. पण आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे कन्सेप्ट समजून घेत असताना. आता तुमचा बेन्झोइक ऍसिड असेल, बरोबर आहे, बेन्झोइक ऍसिड असेल हा वाला, आणि या बेन्झोइक ऍसिडवर इथे ऑर्थो पोझिशन्सला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असू द्या किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असू द्या, है की नाही. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असू द्या किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असू द्या, हा विड्रॉ करणारा असू द्या किंवा डोनेट करणारा असू द्या, कोणत्या पोझिशन्सला, ऑर्थो पोझिशन्सला, तर तो मोर ऍसिडिक असेल. इट विल मोर ऍसिडिक दॅन बेन्झोइक ऍसिड. या बेन्झोइक ऍसिड पेक्षा तो कसा असणार आहे, मोर ऍसिडिक आहे. इवन ऑर्थो अँड पॅरा, सॉरी मेटा अँड पॅरा पोझिशन्स वाल्यापेक्षाही जास्त असतो. तर दिस इफेक्ट आर कॉल्ड ॲज ऑर्थो इफेक्ट. याला काय म्हणतो आपण, ऑर्थो इफेक्ट म्हणत असतो. तर याचं जेव्हा एक्झाम्पल आपण समजून घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण नेमकं अँसर कसं देणार आहोत. क्लिअर होऊन गेलं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यामुळं 1 by 1 एक एक्झाम्पल आपण यांच्यातलं क्लिअर करू जेणेकरून तुम्हाला हे करेक्ट अँसर सांगता येईल की याचं एक्झॅक्ट हेच का अँसर आलं बरोबर. आपण एक एक्झाम्पल घेऊन कन्सिडर करून राहिलो की ऍसिडिक स्ट्रेंथ यांच्यामध्ये कोणाची जास्त असेल. तर मी आताच एक तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जेव्हा ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड असते तर त्यामध्ये ऑर्थो इफेक्ट खूप महत्वाचा इफेक्ट असतो. ऑर्थो इफेक्ट, तर ऑर्थो इफेक्टमध्ये ऑर्थो तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग वाला असू द्या, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असू द्या किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असू द्या, तर ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ऍसिड्स आर मोर ऍसिडिक. आता हे असं का होते ते हे समजावून सांगतो. जसं एक उदाहरण घेतो मी, ऑर्थो नायट्रो बेन्झोइक ऍसिड. यामधला ऑर्थो नायट्रो बेन्झोइक ऍसिड हा मोर ऍसिडिक का आहे हे समजावून सांगतो पहिल्यांदा तुम्हाला. लक्ष द्या. तर हे जे ऑर्थो पोझिशन्सवर नायट्रो ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असू द्या किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, तर हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. हे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आपल्याकडे ओढत, नो प्रॉब्लेम. पण आता काय होत असते की हे जो ऑर्थो ग्रुप असतो, आता हे ऍक्च्युली सर्व एका प्लेनमध्ये आहे. हे जे पायबॉन्ड असतात आणि हा पायबॉन्ड हा एका प्लेनमध्ये आहे. ज्यावेळेस यांचा एक कार्बोक्सिलेट आयन्स बनतील ऑर्थो पोझिशन्समध्ये,
तर हा जो कार्बोक्सिलेट आयन्स तयार होत असतो हा मोर स्टेबल असतो. त्याचं कारण सांगतो आता मी तुम्हाला. हा जो NO2 ग्रुप आहे हे याला स्टेरिकली हिंडरन्स करतो आणि हे सध्या एका प्लेन मध्ये होते, हे कॉन्जुगेशन मध्ये होते, बरोबर आहे सुरुवातीला. पण या ग्रुपमुळं काय झालं की हे जो COOH ग्रुप असतो हे आउट ऑफ प्लेन चालला जातो. काय जातो? आउट ऑफ प्लेन. म्हणजे सुरुवातीला हे रिंग आणि हे फंक्शनल ग्रुप एकाच प्लेन मध्ये होते, कॉन्जुगेशन करत होते ते. पण काय होते की हा अर्थोवरला जो ग्रुप असतो हे याला स्टेरिकली हिंडरन्स करतो आणि याला आउट ऑफ प्लेन करतो, प्लेनच्या बाहेर नेतो. आता प्लेनच्या बाहेर गेल्यामुळं यांचं कॉन्जुगेशन होत नाही, पण हे वाले इलेक्ट्रॉन्स इझिली या साईडनं शिफ्ट होतात आणि इझिली कॉन्जुगेशन मध्ये पार्टिसिपेशन न केल्यामुळे यांचं ऍसिडिक नेचर काय होत असते? इन्क्रीज होत असते. काय होते समजलं का? हा अर्थोवाला जो ग्रुप आहे याला स्टेरिकली हिंडरन्स करतो, ढकलतो आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे. आणि हे जो पहिले प्लेन मध्ये होता तो प्लेनच्या आउट ऑफ प्लेन मध्ये कन्वर्ट करतो त्याला. आणि आउट ऑफ प्लेन मध्ये झाल्यामुळं हे पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स याला कॉन्जुगेशन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. आणि पार्टिसिपेट नाही केल्यामुळे, कारण हे इकडे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कॉन्जुगेशन मध्ये याला देऊन अनस्टेबल बनून राहिले होते, पण आता हे आउट ऑफ प्लेन गेल्यामुळं यांचं कॉन्जुगेशन होणार नाही. आणि कॉन्जुगेशन झालं नाही तर नॅचरली हे जे कार्बोक्सिलेट आयन्स आहे हे मोर स्टेबल होतील, आहे की नाही? आणि मोर स्टेबल झाल्यामुळं तो मोर इझिली H पॉझिटिव्ह देईल आणि दॅट इफेक्ट इज कॉल्ड ॲज अर्थो इफेक्ट. त्याला काय म्हणतात? अर्थो इफेक्ट म्हणतात. मग भलेही तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असू द्या का इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असू द्या, त्याचा काही विषय नाही. तो याला ढकलतो, म्हणजे याला आउट ऑफ प्लेन मध्ये नेतो. आणि आउट ऑफ प्लेन मध्ये निघाल्यामुळं हे जे रिंग याला इलेक्ट्रॉन घेऊन अनस्टेबल बनवून राहिली होती ती आता अनस्टेबल बनवणार नाही, आहे की नाही? आणि त्याच्यामुळं हे आउट ऑफ प्लेन मध्ये गेल्यामुळं ते इटसेल्फ कार्बोक्सिलेट आयन्स स्टेबलाइज होतील, आहे ना? आणि त्याच्यामुळंच हे मोर ऍसिडिक असते. आणि म्हणूनच कोणताही आन्सर देत असताना मग तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असू द्या किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असू द्या, तर हा जो अर्थो नायट्रो बेन्झोइक ऍसिड असेल तुमचा, हा मोर ऍसिडिक असेल. म्हणजे सपोज मी सेकंड घेतला नंबर, हा फर्स्ट, हा थर्ड आणि हा फोर्थ, तर तुम्ही पटकन सांगसाल की हा वाला जो असेल सर्वात जास्त ऍसिडिक कोणता राहणार आहे तुमचा? सेकंड वाला. आता तुम्हाला ठरवायचं आहे की इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे का इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. तर हे NO2 ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. तर मी तुम्हाला सांगितलंय की तो जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल मग तो अर्थो मेटा पॅरा तिन्ही पोझिशन असला तर हे मोर ऍसिडिक असेल कोणापेक्षा? बेन्झोइक ऍसिड पेक्षा. त्याच्यामुळे हे वालाही मोर ऍसिडिक राहील, हे वालाही मोर ऍसिडिक राहील कोणापेक्षा? यांच्यापेक्षा. पण आता आपल्याला ठरवायचं आहे की त्याचा पॅरावाला का मेटावाला मोर हे राहील. तर हे जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट असतो हा पॅरावर मोर असतो, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे नेक्स्ट ऍसिडिक कोण राहणार आहे? थर्ड. हा तुमचा जो पॅरा नायट्रोवाला असेल, आहे की नाही? त्यानंतर नेक्स्ट कोण राहणार आहे? मेटा. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे तो मेटा राहील. आणि सर्वात कमी ऍसिडिक कोणता राहणार आहे तुमचा? हा फर्स्ट वाला. त्याच्यामुळे तुम्ही सांगसाल की अर्थो नायट्रो बेन्झोइक ऍसिड इज मोस्ट ऍसिडिक, देन मग पॅरा नायट्रो, देन मेटा. हे तीन तर तुमच्या लक्षात आले असेल. आणि हा सर्वात कमी ऍसिडिक राहील फोर्थ नंबरचा, कारण हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर असेल तर दे आर मोर ऍसिडिक दॅन बेन्झोइक ऍसिड, कारण आपल्याला बेन्झोइक ऍसिडच्या कंपॅरिझन मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे? तर हे एक एक्झाम्पल आपण इथे घेतलं होतं.